assessment. तर difficulty एअरवेची definition 3/10, more than 3 attempts in 10 minutes, or difficult mask 100% ऑक्सिजनवर पण 90पेक्षा जास्त सॅच्युरेशन जात नाही आहे. या ट्यूबसाठी कॅनेडियन डेफिनेशन not able to visualize any part, or more than one name किंवा चेंज ऑफ ब्लेड, ॲडजंक्ट किंवा अल्टरनेट डिव्हाइस. तर एनी कन्व्हेन्शनली ट्रेंड ॲनास्थेटिस्ट फाइंड डिफिकल्ट आयदर मास्क, LMA और ट्यूब. त्याच्यात चौथं हे पण ॲड करायला पाहिजे, सर्जिकल एअरवे. तर क्रिकोथायरॉइड मेम्ब्रेन पाल्पेबल नसेल तर आपण बघितलं की प्रेग्नन्सीचा जो हा आहे अँटिसिपेटेड डिफिकल्ट, त्याच्यात तो पण मोजावा लागतो. तर हिस्ट्री, मेडिकल, सर्जिकल, ॲनेस्थेटिक. एक्झामिनेशनमध्ये आधी इन्स्पेक्शन, मग जनरल आणि मग लोकल. तर त्याच्यात काय ओबेसिटी आणि नेक सर्कम्फरन्स करू शकतो, थिक नेक किंवा टॉर्सो आणि नेक यांचे काही इश्यू असतील तर, किंवा जनरल बॉडी डिस्मॉर्फिझम काही असतील तर. मग लोकल एक्झामिनेशनमध्ये फेसमध्ये ते याच्यामध्ये काही जे काय आपल्याला वाटतं, फेस, नोज, टीथ, ओरल कॅव्हिटी, नेक, आणि मग डिस्टन्सेस सगळ्यात शेवटी दिले. त्याच्यात ज्या पण ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला आठवत आहेत त्या. आर्कमधला अप्रोच सिम्पल आहे तेव्हा. इन्स्पेक्शन, त्याच्यानंतर मग एक्झामिनेशन, सिंगल इंडायसेस, ग्रुप इंडायसेस. सिंगलमध्ये नेकपासनं चालू केलं आहे, एओ एक्सटेन्शन डेलिकन टेस्टने, फ्लेक्जन कॅन टच स्टर्नम, लॅटरल फ्लेक्जन आणि रोटेशन. TMJमध्ये मग 3 फिंगर, अप्पर लिप बाईट टेस्ट, मग मॅन्डिब्युलर स्पेस, थायरोमेंटल डिस्टन्स अबोव 6.5 इज इझी, किंवा आणखी एक हाईट बियॉर्ड बाय थायरोमेंटल 23.5पेक्षा जास्त, हायोमेंटल 6, लेंथ ऑफ मॅन्डिबल 9. मग माउथमध्ये MPC इन एक्सटेन्शन इज बेटर, मग पॅलेटल आर्च. मग या ग्लॉटिक व्ह्यू डायरेक्ट आणि इनडायरेक्ट लॅरिंगोस्कोपीमधनं, CL ग्रेड किंवा पोगो. लॅरिंग्सची पोझिशन थायरॉइड टू फ्लोअर ऑफ माउथ इन न्यूट्रल पोझिशन आहे, 2 फिंगरपेक्षा कमी असेल तर. नंतर मग आपलं 1 2 3 आहे किंवा 3 3 2 आहे. 1 2 3मध्ये तुमचं स्लग्स काय म्हणतात, स्लग्स, 2 फिंगर माउथ ओपनिंग आणि 3 फिंगर फ्लोअर ऑफ माउथ. तर त्याच्यात माउथ ओपनिंग 2 फिंगर आहे. मग 3 3 2मध्ये 3 फिंगर माउथ ओपनिंग, 3 फिंगर मॅन्डिब्युलर स्पेस आणि 2 फिंगर न्यूट्रल पोझिशनमध्ये बेस ऑफ फ्लोअर ऑफ माउथ टू लॅरिंग्स. 3 3 2 किंवा 1 2 3 कॉमनली विचारतात लोक. मग 40 सेंटीमीटर किंवा नेक सर्कम्फरन्स बाय थायरोमेंटल डिस्टन्स मोर दॅन 5. स्टर्नोमेंटल डिस्टन्स सिंगल मोस्ट बेस्ट प्रेडिक्टर आहे, लेस दॅन 12.5. हा एक्सटेन्शनमध्ये असतो. आणि एक्सटेन्शन मायनस न्यूट्रल 2 इंचापेक्षा कमी, म्हणजे 5 सेंटीमीटरपेक्षा कमी. तर फेशियल सिमेट्री, मग रेडिओलॉजिकल CT, MRI, एक्सरेमध्ये AO जॉईंट, C1 C2 जॉईंट लेस दॅन 5 mm असेल तर. आणि मग ॲडव्हान्समध्ये फ्लो लूप्स, इंट्रा एक्स्ट्रा थोरॅसिक फिक्स्ड मोबाईल ऑब्स्ट्रक्शन. नंतर USGमध्ये क्रिकोथायरॉइड मेम्ब्रेन, लॅरिंग्सची पोझिशन, थिकनेस, फॅट, नेक आणि ET साईज. पिडियाट्रिकमध्ये कुठल्याही टेस्ट नाही आहेत, फक्त रेट्रोग्नॅथिया असेल, तो पण लॅटरलवरच चांगला दिसतो, फ्रंटमध्ये भरपूरदा कळत पण नाही. तर तुम्हाला सस्पेक्ट करू शकतो. मोस्टली पिडियाट्रिकमध्ये डिफिकल्टी एअरवे नसतो, फक्त डिस्मॉर्फिक असेल तर तो युजली अँटिसिपेटेड असतो, अनअँटिसिपेटेड असं काही नसतं. नंतर हे प्रेडिक्टेड डिफिकल्ट बॅग मास्कसाठी बोन्स, LMAसाठी रॉड्स, सर्जिकलसाठी बँग, आणि नंतर 4D पण आहेत. 4D इज 4D डेंटिशन, डिस्टॉर्शन, डिस्प्रपोर्शन आणि डिसमोबिलिटी. मग नंतर लेमन स्कोअर आहे, विल्सन स्कोअर आहे, बेनो ऑफ 11 पॅरामीटर आहे. डिफिकल्ट VL पण दिला आहे पेजमध्ये, तर डिफिकल्ट क्रिकोथायरॉइड पण दिलेलं आहे. सर्जिकल एअरमध्ये आपण टाकू शकतो.